चौथा प्रश्न, ज्यासाठी माहिती दिली आपल्याला, आकृतीमधील त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस काढा. आकृती जर पाहिली तर लक्षात येईल आपल्याला त्रिकोण पी एस आर जो की काटकोन त्रिकोण दिलाय, ज्यामध्ये कोन एस हा काटकोन आहे, कोन पी 30 अंशाचा आहे आणि एस आर दिलाय 6. शोधायचं आपल्याला आर पी आणि पी एस. तर सुरुवातीला दिलेली माहिती जर विचारात घेतली तर लक्षात येईल त्रिकोण पी एस आर मध्ये कोण पी चं माप दिलेलं आहे 30 अंश आणि कोण यस जो दिलाय काटकोन 90 अंश. जर कोण पी 30 आणि कोण यस 90 अंश असेल तर उरलेला कोण आर चं माप होईल 60 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश. म्हणजेच पी 30 अंश यस 90 असेल तर उरलेला कोण आर ज्याचं माप होईल 60 अंश. म्हणून त्रिकोण पी एस आर हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. हा जर 30 60 90 अंश मापाचा त्रिकोण असेल तर वापरता येईल आपल्याला 30 60 90 त्रिकोणाचे प्रमेय. इथं आपल्याला 30 अंश कोणासमोरील बाजू जी दिली एस आर 6, 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणजेच 30 अंश कोणासमोरील बाजू एस आर ही कर्ण आर पी च्या निम्मी असेल. म्हणजे इथं एस आर पासून आपल्याला मिळेल आर पी. तर वापरता येईल 30 60 90 मापाच्या त्रिकोणाच्या प्रमेयावरून तीस अंश कोणासमोरील बाजू एस आर बरोबर जी कर्ण आरपी च्या निम्मी असेल 1/2 आर, कारण ही आहे 30 अंश कोणासमोरील बाजू. एस आर 6 बरोबर 1/2 गुणिले आरपी. म्हणजेच आरपी मिळेल 6 गुणिले 2. हा भागाकारात असलेला 2 बाजू बदलून गुणाकारात जाईल 6 सोबत. आरपी मिळेल 6 दोन्ही 12 1. यानंतर शोधायचं आपल्याला पी एस. पी एस जर विचारात घेतला आपण तर लक्षात येईल पी एस हा 60 अंश कोणासमोरील बाजू आहे. कोण आर जो आपण दाखवला इथे 60 अंश, पी एस ही 60 अंश कोणासमोरील बाजू. 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयावरून 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणून तसेच पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आर 60 अंश कोणासमोरील बाजू. म्हणजे पी एस बरोबर
वर्गमुळात 3/2 गुणिले RP जो आता मिळाला आपल्याला 12. बेकबे बेसकी 12 म्हणजे PS मिळेल 6 वर्गमुळात 3 एकक. विचारला होता आपल्याला RP जो मिळाला 12 एकक आणि PS 6 वर्गमुळात 3 एकक. पाचवा प्रश्न आपल्याकडे जो कृतियुग दिलाय माहिती आहे. आकृतीमधील दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सोबत आकृती दिली आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, ज्यामध्ये कोण B हा काटकोन आहे. AB BC या दोन्ही बाजू सारख्या कोणाने दर्शवल्यात. याचा AB आणि BC या दोन बाजू एकरूप आहेत आणि कर्ण AC दिलाय वर्गमुळात 8. आता जर कृती पाहिली तर या कृतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी थोडक्यात मांडल्या. दिला आपल्याला AB बरोबर BC पहिल्या कृतीसाठी. AB बरोबर BC म्हणजेच AB आणि BC या दोन्हीची लांबी सारखी आहे ही माहिती दिली आपल्याला पक्षामध्ये. त्यामुळे ते लिहिता येईल या चौकटीमध्ये कारण पक्ष. पुढं म्हणून कोण BAC बरोबर कोण BAC जर आकृतीत पाहिला कोण BAC हा कोण हा जर कोण पाहिला तर या कोणाचं माप होईल 45. कारण त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, ज्यामध्ये कोण B 90 आहे. AB आणि BC या दोन एकरूप बाजू आहेत. एकरूप बाजूसमोरील कोण A आणि C जर एकरूप विचारात घेतले तर या प्रत्येक कोणाचं माप होईल 45. म्हणजेच कोण BAC बरोबर या कृतीसाठी लिहिता येईल 45 अंश. पुढच्या पायरीत AB बरोबर BC बरोबर चौकट दाखवली गुणिले AC. काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू या कर्णाच्या 1/2 पट असतात. कारण त्रिकोण ABC हा आहे 45 45 90 मापाचा त्रिकोण. 45 45 90 त्रिकोणाच्या प्रमाणावरून काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजेच AB आणि BC या काटकोन करणाऱ्या बाजू कर्ण AC च्या 1/2 पट होते. पुढच्या पायरीमध्ये AC ची किंमत आकृतीमध्ये दिली वर्गमुळात 8 ती ठेवली म्हणजे चौकट असेल पुन्हा 1/2. पुढच्या पायरीत वर्गमुळात 8 साठी लिहिलंय त्यांनी 2/2. या 8 ची फोड होईल 4 2 8 4 चं वर्गमूळ 2 आणि वर्गमुळात 2. म्हणजे इथं सुद्धा लिहिता येईल आपल्याला या कृतीमध्ये 1/2. 1/2 कृती पूर्ण केली असता 1/2 1/2 आणि हा वर्गमुळात 2 भाग जाईल आणि उरेल AB आणि BC ची लांबी बेकबी. तर या पद्धतीने आपल्याला सोडवायचा होता हा पाचवा प्रश्न, ज्यामध्ये AB आणि BC या दोन्ही बाजू मिळाल्या 2. सहावा प्रश्न दिला आपल्याला एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. त्या उदाहरणासाठी फक्त एकच बाब दिली आपल्याला की एक चौरस आहे ज्याचा कर्ण दिलाय 10 सेंटीमीटर. शोधायचं आपल्याला चौरसाची बाजू त्याचबरोबर परिमिती. तर या उदाहरणासाठी एक चौरस विचारात घ्यावा लागेल. चौरस विचारात घेऊ आपण. A B C D चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन, चौरसाच्या सर्व बाजू एकरूप. चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, कुठलाही कर्ण घेतला तरी चालतो. मी काढला कर्ण AC जो दिलाय 10 सेंटीमीटर.
शोधायचं आपल्याला चौरसाची बाजू. चौरसाच्या सर्व बाजू एकरूप आहेत. तर कर्ण एसी काढल्यामुळं आपल्याला काटकोन त्रिकोण विचारात घेता येईल. ए बी सी, ज्यामध्ये कर्ण माहिती आहे, काटकोन त्रिकोणाची बाजू म्हणजेच ती चौरसाची बाजू आपल्याला शोधता येईल. तर यासाठी दिलेली माहिती सांगू. सुरुवातीला गृहीत धरलाय आपण एबीसीडी हा चौरस. समजा चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे. सोबत दिलाय कर्ण एसी ची लांबी 10 सेंटीमीटर. चौरसाच्या सर्व बाजू एकरूप, ज्या आपण दाखवता येतील. एबी बरोबर, बीसी बरोबर, सीडी बरोबर, एडी, या एकरूप बाजू गृहीत धरू आपण x सेंटीमीटर. चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन. इथं आपण कर्ण एसी काढल्यामुळं तयार झालेला काटकोन त्रिकोण ए बी सी विचारात घेऊ. त्रिकोण एबीसी मध्ये आता त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोन बी जो काय आहे 90 वापरता येईल आपल्याला. या काटकोन त्रिकोणासाठी पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयावर पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. कोण बी जर काटकोन असेल तर कर्ण होईल एसी. एसी वर्ग बरोबर लगतच्या बाजूच्या वर्गाची बेरीज एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. कर्ण एसी दिला आपल्याला 10. एसी च्या ठिकाणी ठेवता येईल 10. एसी वर्ग असल्यामुळे 10 चा वर्ग बरोबर एबी आणि बीसी या चौरसाच्या बाजू आहेत. गृहीत धरल्यात आपण x सेंटीमीटर. x चा वर्ग अधिक x चा वर्ग. 10 चा वर्ग 100 बरोबर x वर्ग अधिक x वर्ग बेरीज होईल 2x वर्ग. 2x वर्ग यापैकी 2 गुणाकारात असलेला बाजू बदलून भागाकारात घ्या. x वर्ग बरोबर मिळेल 100/2. भाग जाईल 2 नी. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. म्हणजेच x वर्ग बरोबर 50. वर्गमूळ घेऊन x वर्गचं वर्गमूळ x, 50चं वर्गमूळ वर्गमुळात 50. याची फोड करता येईल आपल्याला. 25 दोन्ही 50, 25 गुणिले 2 म्हणजे x बरोबर 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 2. एकक लिहायला विसरू नका, सेंटीमीटर. जर x ची किंमत 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर चौरसाची प्रत्येक बाजू होईल 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणून चौरसाची बाजू बरोबर 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. सोबतच शोधायचं आपल्याला परिमिती. चौरसाची परिमिती सूत्र माहित असणं आवश्यक आहे. चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू. परिमिती सर्व बाजूची बेरीज. इथे चारी बाजू समान लांबीचे आहेत त्यामुळे होईल 4 गुणिले बाजू.
4 गुणिले बाजू मिळाली 5 वर्गमुळात 2, 4 5 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, कारण ही आहे परिमिती. तर चौरसाची बाजू मिळाली 5 वर्गमुळात 2 आणि चौरसाची परिमिती मिळाली 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर.